आज बनवतोय आपण झटपट होणारा नाश्ता, तेही मटारपासून. एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी आहे. मटार बन डोसा बनवायला खूप सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप सारा हिरवा ताजा फ्रेश मटार येतो. त्यापासून आपण अनेक वेगवेगळे नाश्त्याच्या रेसिपी बनवू शकतो. मटार कटलेट, मटारचे पराठे, बन डोसा, आणखीन बरेच अशा सोप्या-सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर सुद्धा अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही नक्की पाहू शकता ॲक्टिव्ह पूजा सर्च करून. तर आज बनवलेला आहे आपण मटारचा बन डोसा. कसा बनवायचा ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा. एकदम भारी आहे बनवायला आणि एकदम कलरसुद्धा याचा नॅचरल आहे मटरपासून. असा हा कलर झालेला आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा असे मटारपासून अनेक नाश्त्याचे पदार्थ बनवा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी ताजा फ्रेश हिरवा वाटाणा लागणार आहे, म्हणजेच मटार लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकूया. तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर 4 मिरच्या टाकल्या तरी चालेल. 4 लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि हे पाणी न टाकता असंच आपण अगोदर मिक्सरवरती बारीक करून घेऊया. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे. तर हे पहा, असं अगोदर आपण हे बारीक केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. तर जेवढा मटार घेतला आहे तेवढाच मी ते रवा वापरलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकून हे मिश्रण बारीक एकदम वाटून घेऊया. तर जसं डोश्याचं वगैरे मिश्रण असतं ना, सेम तसंच आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचे. तर चमच्याने अगोदर मिक्स करून घेऊया आणि आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया. एकदम बारीक करतानाच पाणी टाकू नका, लागेल तसं पाणी टाकायचे. नंतर वाटलंच आपल्याला मिश्रण घट्ट आहे तर परत पाणी टाकू शकतो. पण जेव्हा बारीक करणार आहे त्यावेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. तर हे मिश्रण सर्व एकदम बारीक होत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं मिश्रण वाटीमध्ये काढून ठेवलं आणि अगोदर थोडंसंच मिश्रण बारीक करून घेतले. तर राहिलेले सुद्धा सर्व मिश्रण आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊया. तर हे पहा, राहिलेलं सुद्धा सर्व मिश्रण असंच आपण बारीक करून घेतले आणि मस्त असं एकदम इडली डोश्याच्या पिठासारखं हे मिश्रण तयार झाले. याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया. तर आपण बन डोशामध्ये थोडंसं भाज्या टाकणार आहोत. त्यासाठी मी इथे छोटा एक कांदा, अर्धा टोमॅटो घेतलाय बिया काढून, गाजर छोटं बारीक कापून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर. तर सगळ्यात अगोदर आपण ह्या सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये पनीर बारीक चिरून टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त किंवा आवडीच्या टाकू शकतात. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा पास्ता मसाला, अगदी चिमूटभर मीठ आणि थोडासा जिरा पावडर घेतला आहे. तर इथे मी पास्ता मसाला वापरला आहे. तुम्ही पावभाजी मसाला वापरला किंवा दुसरे मसाले वापरले तरी चालेल. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मीठ अगदी चिमूटभर टाकायचे. फक्त जेवढ्या आपण भाज्या घेतलेत त्याच्या चवीनुसार. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. तर आपल्या इथे स्टफिंग तयार झालं आहे आणि मटारचं जे मिश्रण आपण बारीक करून ठेवलं आहे, याच्यामध्ये आपण बारीक करताना मीठ टाकलेलं नाही आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आता हे मिश्रण थोडंसं थिक वाटते, घट्ट आहे, तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेतला आहे आणि त्यावरती 2 चमचे पाणी एवढं टाकून घेतले. खूप जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ करायचं नाही आहे, थोडंसं थिकच ठेवायचे. आता हे लगेचच आपण मिक्स करून घेऊया. तर इडलीचं कसं मिश्रण असतं ना, सेम तशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं बनवून घ्यायचं. हे पहा, अशी याची थिकनेस हवी आहे. तर परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं आहे. इनो व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा थोडासा टाकला तरी चालेल. आता गॅसवरती एक छोटा टोप ठेवून घेतलं मी. तुमच्याकडे तडका पॅन असेल किंवा छोटी कढई असेल त्यामध्ये बनवलं तरी चालेल. तर छोट्या टोपामध्ये अगदी 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी पळी एवढं हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतले. जे आपण भाज्यांचं स्टफिंग बनवून घेतले ते 1 चमचा भरून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरती परत या मटारच्या मिश्रणाचं कोटिंग करून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूंनी हे मटारचं मिश्रण आपल्याला स्टफिंगवरती टाकून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम कमी गॅसवरती हे आता आपण
शिजवून घेऊया. तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, अजिबात मीडियम किंवा मोठी ठेवायची नाही. जेवढं कमी गॅसवरती हे शिजवून घेणार तेवढंच ते आतपर्यंत चांगला आपला बन डोसा तयार होणार आहे. अजिबात आतमध्ये हे मिश्रण ओलसर कच्चं राहणार नाही. तर हे पहा, साईडने कसा ब्राऊन कलर आला पहा. तर अगोदर ना चाकूने वगैरे अशा याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला सहज ते पलटता येतं. तर माझ्याकडे सगळ्यात छोटा हा टोप होता, याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत, त्यामुळे मी ह्या छोट्या टोपामध्ये बनवून घेतले. त्यामुळे काढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण काढून घेतले आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून छान असाच ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि सगळ्यात मेन गोष्ट मटार बंडोशाची हीच आहे, की तो भाजायला चांगला पाहिजे, म्हणजे शिजायला चांगला पाहिजे, तरच तो खायला एकदम भारी लागणार आहे. तर हे पहा, दुसरी साईडसुद्धा मी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आणि कलर पहा किती छान आलेला आहे. मटारचा एकदम हिरवा असा कलर आला आहे आणि भाजून घेतल्यामुळे कमी गॅसवरती एकदम छान याला खरपूस असा रंग आला आहे. तर दोन्ही साईडने अलटीपलटी करून आपण हा मटारचा बंडोसा पहिला बनवून घेतला आहे आणि जाळीसुद्धा एकदम भन्नाट पडली आहे. तर आपल्या इथे पहिला बन डोसा बनवून तयार आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण बटाट्याचं मिश्रण स्टफिंग करून तसासुद्धा बन डोसा रव्यापासून बनवलेला आहे. त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर पहिला आपल्या इथे बन डोसा बनवून तयार झाला आणि जाळी एक नंबर पडली आहे. असंच हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे बन डोसे. आणि तुम्हाला मी हे नक्की सांगेल, की एकदम छोट्या भांड्यात बनवू नका, कारण काढून पलटी करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जरासं मीडियम असं तडका पॅन असेल किंवा छोटी कढई असेल त्यामध्ये बनवलं तरी चालेल. तर मी आता इथे दुसरा बन डोसा बनवून घेते आहे. तर त्यामध्ये सुद्धा थोडं तेल टाकलं, मिश्रण टाकून घेतलं मटारचं आणि 1-1.5 चमचा एवढं मिश्रण टाकून परत आपण हे मटारचं याच्यावरती कोटिंग करून घेऊया. आणि हे सुद्धा कमी गॅसवरती आपण बन डोसा भाजून घेऊया. तर छान ह्याला साईडने खरपूस असा रंग दिसतोय पहा. आता पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान मी भाजून घेतली आहे. तर हे पहा, दुसरासुद्धा आपला बन डोसा बनवून तयार झाला आहे आणि किती चांगला भाजला गेला आहे. तर असेच हे आपल्याला बन डोसे कमी गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात. मुलांना तर समजणारच नाही, की आपण हे मटारपासून बनवलेलं आहे. तर जेवढं आतलं स्टफिंग छान बनवाल, तेवढंच चमचमीत हे खायला मटारचे बन डोसे लागणार आहेत. तर मी ते सॉससोबत हे सर्व्ह केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तर झटपट आपल्या इथे मटारपासून बन डोसे तयार झालेत. तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण शॉर्ट, लाँग दोन्ही व्हिडिओ अपलोड करत असतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.